कारण मी आता जस्ट सुरू केला बिझनेस, तर आय एम शुअर मला हेल्प होईल. पण तुम्हा सगळ्यांना खूप अभिनंदन, खूप. आणि मी खरंच तुमच्या सगळ्यांसमोर, म्हणजे मला जेव्हा कळलं की मी अवॉर्ड देणार आहे, तेव्हा मला वाटलं मी काय एवढी मोठी नाही. खरं तर मला त्यांच्याकडनं शिकायचं. कोकण उद्योग रत्न पुरस्कारच्या या आय थिंक मी भाग खूप वेळा झाले आणि मला कौतुक ह्या गोष्टीचं वाटतंय की ह्याच बहाण्याने दरवर्षी वेगवेगळे उद्योजकांना चांगला पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं, त्यांचं कौतुक केलं जातं. आणि मला ह्याचा पाठ बनवण्यासाठी आणि मी इथे आले याबद्दल, मला इथे बोलवलं याबद्दल थँक्यू सो मच. आता तुम्ही स्वतःचा ब्रँड केलाय येस, आणि तिथं बिझनेस करणं सोपी गोष्ट नाही. येस, तुम्हाला नवीन एक्सपिरियन्स काय आला? तेच म्हणूनच मला सगळ्यात जास्त कौतुक करावं असं वाटतं या सगळ्या उद्योजकांचं, कारण हे खरंच खूप अवघड आहे. म्हणजे मला जेवढं वाटलं होतं सोपं हे समजून मी बिझनेस सुरू तर केला, पण ते सांभाळणं खरंच खूप अवघड आहे. आणि मला आता खरंच असं फील होतं कधीतरी की अरे ऍक्टिंग जास्त इझी आहे. सो त्यामुळे खरंच कौतुक करावं असं वाटतं, आणि जेवढं कौतुक केलं तेवढं कमी. आणि खरंच निलेश, खूप मोठी गोष्ट आहे तुम्ही जे करताय. आय थिंक त्यासाठी खूप असे छोटे उद्योजक आहेत ज्यांना खरंच गरज आहे अशा चांगल्या प्लॅटफॉर्मची जो तुम्ही दिलाय. सो कॉंग्रॅच्युलेशन टू एव्हरीवन आणि थँक्यू सो मच फॉर इन्व्हाइटिंग. स्विफ्ट एंड लिफ्ट ने कोकण उद्योग रत्न गौरव पुरस्कार 2024 ये ऑर्गेनाइज किया था, जिसमें प्रार्थना बहरे ने एज ए चीफ गेस्ट इन्वाइट किया था, और उन्होंने हमें ये वक्त देके बहुत अच्छा कार्य किया है, और जिन उद्योजकों को आज अवार्ड मिला है, सम्मानित किया गया है. सो ऐसे ही हम बहुत सारे प्रोग्राम्स फ्यूचर में करते रहेंगे और उद्योजक जो है उनको सम्मानित करते रहेंगे. थैंक यू सो मच, बस बहुत अच्छा लगा. मैं यही कहना चाहूंगी कि बिजनेस करना छोटी बात नहीं है. अब जब मैं अपना खुद का बिजनेस कर रही हूँ तो मुझे ऐसे लग रहा है, और इसलिए मैं तो कहूंगी कि जितने भी बिजनेसमैन यहाँ पे आए हैं, जिनका भी यहाँ पे जिनको अवार्ड देकर सम्मानित किया गया, उनको बहुत सारे शुभकामनाएं, और उनका बिजनेस और भी बहुत बड़ा बने, बस यही भगवान से प्रार्थना. किस तरीके से ये कार्यक्रम, क्योंकि अवार्ड शो आपने कई सारे किए, इसमें क्या डिफरेंट था इस बारे में? यस, स्विफ्ट एंड लिफ्ट मीडिया ग्रुप प्रस्तुत जो आज का प्रोग्राम था, मतलब कोकण उद्योग रत्न गौरव पुरस्कार 2024, इसमें आए हुए सभी उद्योगियों को मैं तहे दिल से धन्यवाद करता हूँ, और जितने भी उद्योगी को ये अवार्ड पुरस्कार सम्मानित हुआ है, मिला है, उनको मैं तहे दिल से कॉन्ग्रेचुलेट करूंगा. और अब तक उन्होंने जो कार्य किया और समाज को एक नेक्स्ट लेवल पे लेके जाने के लिए जो उनका काम रहा है, उसी के बदौलत उनको आज ये पुरस्कार मिला. ऐसे ही पुरस्कार उनको मिलते रहे और वो एक अच्छा कार्य करते रहे, यही हमारी शुभकामनाएं हमारी तरफ से. और स्विफ्ट एंड लिफ्ट ने जो ये अवार्ड शो ऑर्गेनाइज किया था, इसके लिए स्विफ्ट एंड लिफ्ट की टीम का भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करूंगा. अनिल जी, अगर बात करें इस अवार्ड की, तो किस किस कैटेगरीज में अवार्डी को दिया गया? यस, सो जो अवार्डीज थे वो अराउंड 53 इंडस्ट्रीज को आइडेंटिफाई करते हैं. तो हमारी जो टीम थी, उन्होंने हर इंडस्ट्रीज को आइडेंटिफाई किया कि जो बेहतर बिजनेसमैन है, जिन्होंने एक अच्छा कार्य किया है, जिनका एक अच्छा योगदान है, जो समाज को आगे बढ़ने के लिए कुछ कॉन्ट्रीब्यूशन दे रहे हैं. ऐसे हमारे 53 इंडस्ट्रीज से 45 नॉमिनेशंस आज के बिजनेस में अवार्ड्स मिले. और आगे आने वाले कुछ प्रोग्राम जिसको सारा बॉडी को आप बताना चाह रहे हो? हाँ, जो आने वाले हमारे प्रोग्राम्स हैं वो ऑल ओवर इंडिया हम रन करने वाले हैं. जैसे कि अपकमिंग हमारा अवार्ड शो जो बेंगलुरु में होने वाला है 4 मई को, उसके बाद 11 मई को हैदराबाद तेलंगाना में रहेगा, और उसके अगला ही नेक्स्ट है 19 मई को जो जयपुर राजस्थान में. ठीक आहे, मराठी में बोला. नमस्कार. नमस्कार सर, तुम्ही कोकण उद्योग रत्न पुरस्कार 2024 मध्ये आलात, मला खूप आनंद झाला. सर, तुम्ही तुमच्या प्रोफाईल बद्दल कोकण रत्न उद्योग पुरस्कार याच्याबद्दल काय सांगू शकता? कोकण रत्न उद्योग पुरस्कार याच्यामध्ये प्रथम नामांकन झाल्याबद्दल सर्वांचं फार शून्याच्या वर्षाचं निर्माण करायचं आणि त्या बिझनेसला उभारी मिळण्यासाठी कोकण रत्न पुरस्कारासाठी स्विफ्ट लिफ्ट देशाची आम्हाला उभारी दिलेली दिसत, त्या उभारी म्हणून आधुनिक चालना मिळेल. आणि मुळामध्ये ही नवीन पिढी आता जनरेशन चालू होते कोकणातली,
कोकण हा मागासलेला वर्ग आहे, आपल्याला सर्वच माहिती आहे. आज कोकणाच्या रस्त्यांची हालत काही आहे. राजकारण्यांनी आपल्या सर्वांना कोकणातल्या म्हणजे सगळ्या मुलांना देशात धडीला लावलेलं आहे. परंतु ते न करता लोकांनी शैक्षणिक घेऊन सिस्टम मध्ये आलं पाहिजे आणि व्यवसाय केला पाहिजे. व्यवसाय करताना त्यांनी प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे आपलं घर कसं चालेल आणि आपली स्वतःची कशी मानसिकता बदलेल याकडे नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. सो प्रत्येक मुलांना आज सुप्रीम लिफ्टने कोकण रत्न उद्योग पुरस्कार 2024 त्यासाठी मला नामांकन दिलं. मी असं सांगेन की उद्योजकांना सुप्रीम लिफ्ट उद्योजक घडवत आहेत मी असं म्हणतो आणि या उद्योजकांना अशीच चालना मिळाली पाहिजे. कारण मलाही माहिती आहे मी स्वतः शून्यातून विश्व निर्माण केले. आज मी माझी सुरुवात एक ऑफिस बॉय ते ॲज अ फाउंडर अँड सीईओ या पदापर्यंत झालं आणि ह्या सगळ्या गोष्टीला मी आज जे काय आहे ते फक्त माझ्या आई वडिलांच्या कर्तृत्वावर त्यांच्या आशीर्वादाने आणि अशीच उद्योग निर्माण निर्माण करू आणि सगळ्यांना चालना मिळेल आणि सगळ्यांना सगळ्यांच्या थैंक यू फॉर नीलेश जी जिन्होंने हमें इनविटेशन दिया कोकण रत्न उद्योग पुरस्कार के लिए. थैंक यू फॉर स्विफ्ट एंड लिफ्ट. सो मुझे बहुत अच्छा लगा. मेरा फर्स्ट अवार्ड था ये महाराष्ट्र उद्योग पुरस्कार के लिए और मैं बहुत खुश हूँ. इतनी बड़ी अपॉर्चुनिटी मुझे मिली जबकि मेरा ड्रीम था. सो मैंने जब भी बिजनेस स्टार्ट किया तो ड्रीम की वजह से ही स्टार्ट किया था. तो मेरा बोलना यही है कि बड़े ड्रीम अगर देखोगे उस पर फोकस करोगे गोल पे तो सपना पूरा होता ही है. सो आई एम वेरी हैप्पी जो मुझे बिजनेस मिला है और इतने अच्छे लोग मिले हैं. नीलेश जी की वजह से मेरा और एक ड्रीम पूरा हुआ है. थैंक यू सो मच. आपल्याला पुरस्कार नामांकन मिळालं तर पुरस्कार मिळालं तर व्यक्तीच्या प्रेरणेने राष्ट्र मोठं होतं असं म्हणतात. आज खऱ्या अर्थानं सुपर पिक्चर द्वारे कोकण रत्न पुरस्कारामध्ये माझं नामांकन मिळालं. आनंद खूप मोठा झाला की अचिव्हमेंट म्हटली. मला त्या पात्रतेचं मुळात समजलं सुपर पिक्चर त्याच्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो की मला त्या पात्रतेचं समजलं. माझं प्रोफाईलनुसार कामाबद्दल त्यांनी मला त्या पात्रतेचं समजलं. ज्यावेळी मला आवडतं मी त्यावेळेस आनंद तो जगण्यात थांबेल असं होईल. कारण एकापेक्षा एक पुरस्कार मला मिळाले पण हा एक पुरस्कार वेगळा आहे की माझ्या क्षेत्रात मी ज्यावेळी प्रोफाईलनुसार काम करत ॲज अँकर तर ते काम करत असताना मी मगाशी सांगितलं की ॲग्रिकल्चर करताना माझं 50% जो काही बेनिफिट मला मिळतं उत्पादन त्यातलं मी 50% समाजाला करतो. त्याच्यामध्ये ट्रॅव्हलिंग दर आमच्याकडे जातात 4 दिवस काम. त्याच्यामध्ये आरोग्य शिबिर नेत्रदान शिबिर व्यसनमुक्तीचे शिबिर मी घेतो. त्यानंतर व्यसनमुक्ती आरोग्य शिबिर त्यानंतर खाऊ वाटप काय असेल किंवा महिलांच्या काही समस्या असेल त्या अडचणी जाणून घेतो आणि त्या पैसा वाटप देखील करतो.